तर मराठी माणसाच्या संपत्तीत ठाकरेंची लुडबुड, संपत्तीतील ठाकरेंची लुडबुड उपेंद्र पावसकरला नापसंत होती। मीनाताई पुतळ्यावर उपेंद्र पावसकरने राग काढला अशी माहिती पोलीस सूत्रांनी जय महाराष्ट्रला दिलेली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे हे माझ्यासोबत जोडले गेले आहे। शुभम, काय अधिक माहिती आहे? आपण बघू शकतो अंकिता, या ठिकाणी महासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकण्यात आला होता आणि काल जे आहे एका संशयिताला जे आहे अटक करण्यात आली होती। खरं तर त्याला चौकशीसाठी समोर घेतलं होतं, पण मात्र चौकशी करत असताना त्याला जे आहे अटक करण्यात आलेली आहे। उपेंद्र पावसकर असं हे आरोपीचं नाव आहे आणि खरं पाहायला गेलं तर संपत्तीच्या वादात ठाकरे कुठेतरी हस्तक्षेप करत होते असला आरोप जो आहे तो त्यांनी केलेला आहे। खळबळजनक आरोप जे आहेत ते त्यांनी केलेले आहेत। कुठेतरी ठाकरे यांचा पाय या प्रकरणामध्ये फसताना जो आहे तो दिसून येतोय आणि खरं तर श्रीधर पावसकर हे बाळासाहेब ठाकरे यांचे सुरक्षा रक्षक होते। काही कारणांमुळे त्यांना काही वर्षांपूर्वी कामावरनं काढून टाकण्यात आलं होतं। खरं तर श्रीधर पावसकरचा भाऊ गुणाजी पावसकर आणि गुणाजी पावसकर हा उपेंद्र पावसकरचा मुलगा आहे, ज्यांनी हा रंग फेकलेला आहे। कुठेतरी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एका आर्थिक वादामध्ये जे आहेत सातत्याने लुडबुड करत होते आणि या संबंधातच सातत्याने पावसकर हे दादर पोलीस स्टेशन मध्ये जात होते तक्रार करण्यासाठी, पण त्यांची तक्रार घेण्यात येत नव्हती असं देखील त्यांनी यामध्ये सांगितलं आहे। आणि अजून अनेक खळबळजनक दावे जे आहेत ते या ठिकाणी करण्यात आलेले आहेत, पण मात्र रंग टाकण्या प्रकरणी जे आहे आता त्यांनी कबुली दिलेली आहे आणि या प्रकरणाला एक नवं वळण आलेलं आहे। अगदीच शुभम, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर संपत्तीतील ठाकरेंची लुडबुड नापसंत होती म्हणून उपेंद्र पावसकरने हा राग काढल्याचं समोर आलंय।